नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही समईभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेला आहे. धागा कट करायला कात्री आणि मी हे इथे 4 नंबरचे मणी वापरत आहे. पांढरा, पिवळा, हिरवा आणि लाल. सर्वप्रथम आपण धाग्यामध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि अशा ह्या गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे तो मणी पण घट्ट बसेल. 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. गाठी मारून झाल्यावर त्याच लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तुम्ही इथे मोठे मणी पण वापरू शकता, 5 किंवा 6 नंबरचे सुद्धा. हे बघा, अशा पद्धतीने हा धागा बाहेर काढून घेतला आपण या लाल मण्यातनं. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यात 3 लाल, 2 पांढरे आणि 14 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो सगळ्यात वरचा हिरवा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे असा राऊंड तयार होईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो सगळ्यात पहिला लाल मणी होता, सगळ्यात वरचा जो लाल मणी होता, त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 2 पांढरे, 1 पिवळा, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि आता हा जो चौथा लाल मणी आहे यातनं धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. महिरप जशी करतो तसंच आपल्याला करायचं आहे. आता धाग्यात 3 लाल, 3 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 4 आणि 5, 5वा हा जो हिरवा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघा, 1 2 3 4 आणि 5, 5वा जो हिरवा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर धाग्यात 5 पांढरे आणि 4 लाल मणी ओवायचे आहेत. हा जो लाल मणी आहे पांढऱ्याच्या वरती, त्यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दिसेल. आता 2 पांढरे आणि 3 पिवळे मणी ओवायचे आहेत. आणि हा जो वरचा पिवळा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 5 पिवळे मणी ओवायचे आहेत. आणि या खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. असा पिवळ्या मण्यांचा राऊंड आपला तयार झाला. आता 2 पांढरे आणि 4 लाल मणी ओवायचे आहेत. आणि हा जो खालचा लाल मणी आहे त्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 5 पांढरे, 1 हिरवा आणि 3 पांढरे मणी ओवायचे आहेत. आणि आता हा जो वरचा लाल मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता धाग्यात 3 लाल, 2 पांढरे मणी ओवायचे आहेत. आणि यावरच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा ओढून घ्यायचा. आता 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवायचे आहेत. हा जो लाल मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा. प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचं आहे
हे बघा, आता 2 पांढरे आणि 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो खालचा हिरवा मणी दिसतोय पांढऱ्यांच्या मधला, त्या हिरव्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 9 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो सगळ्यात वरचा हिरवा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. ही स्टेप आपण आता पुन्हा केलेली आहे. तर यानंतर जसे आपण 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवले होते तसेच आता आपण इथे पुन्हा ओवणार आहोत. 2 पांढरे 3 लाल मणी ओवून घ्यायचे. या वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता इथे आपण 2 पांढरे 1 पिवळा 2 पांढरे असे मणी ओवले होते तसेच मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 पांढरे 1 पिवळा आणि 2 पांढरे मणी ओवून या लाल मण्यातनं आपण धागा खाली काढला होता. तीच पद्धत पुढे करायची आहे. ह्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घेतोय. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता इथे आपण 3 लाल आणि 3 पांढरे मणी ओवले होते तसेच आपण 3 लाल आणि 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे जसं आपण या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढला होता तसंच पुढे करायचं आहे. हा जॉईंटचा मणी सोडून पुढच्या चौथ्या मण्यातनं 1 2 3 4 या चौथ्या मण्यातनं जॉईंटचा हिरवा मणी सोडून पुढच्या चौथ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता आपण इथे जसे 5 पांढरे आणि 4 लाल मणी ओवले होते तसेच ओवून घेणार आहोत. 5 पांढरे मणी 4 लाल मणी. इथे आपण काय केलं होतं, या लाल मण्यातनं धागा वर काढून घेतला होता तसंच या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस आहे, तसेच रिपीट करायची आहे. आता आपण 2 पांढरे आणि 3 पिवळे मणी ओवून घेणार आहोत. इथे जसं आपण या पिवळ्या मण्यातनं वर काढला होता सेम प्रोसेस या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपण पिवळे मणी ओवले होते तसेच आपण 5 पिवळे मणी ओवून घेऊया. आणि या सगळ्यात खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला होता. या खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण 2 पांढरे आणि 4 लाल मणी ओवायचे आहेत. इथे ओवले होते तसेच 2 पांढरे आणि 4 लाल मणी ओवून या खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढला होता तसंच करणार आहोत. या खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर आपण 5 पांढरे 1 हिरवा आणि 3 पांढरे मणी ओवले होते तसेच मणी ओवून घ्यायचे. 5 पांढरे 1 हिरवा आणि 3 पांढरे. आणि या वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढला होता तसंच आपण इथे करणार आहोत. या वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घेणार आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 3 लाल आणि 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि या पिवळ्या मण्यातनं धागावर
काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवायचे. सेम प्रोसेस आहे. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा. आता इथे आपण 2 पांढरे आणि 4 हिरवे मणी घातलेले होते, तसेच आपण आता घालून घेऊया. 2 पांढरे 4 हिरवे मणी. या हिरव्या मण्यातनं धागा काढला होता. सेम प्रोसेस आहे. या एका हिरव्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथे आपण 9 हिरवे मणी घातलेले होते, तसेच पुन्हा घालून घेऊया. 9 हिरवे मणी घालून घ्यायचे आणि हा जो वरचा हिरवा मणी आहे यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपण 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवले होते, तसेच ओवून घ्यायचे आणि या सगळ्यात वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 2 पांढरे 1 पिवळा 2 पांढरे असे मणी ओवायचे. अशाच पद्धतीने ही संपूर्ण महिरप करून घ्यायची. आता हे मी हिरवे किती केले आहेत ते तुम्हाला सांगते. आपण 11 हिरवे केलेले आहेत. खालचे जे हिरवे गोल आहेत ते 11 गोल केलेले आहेत. आता शेवटचं मी जोडायचं कसं ते तुम्हाला दाखवते. कुठपर्यंत केलेली आहे महिरप ते आधी बघून घ्या. जिथे आपण पिवळा गोल पूर्ण करतो आणि 2 पांढरे आणि 4 लाल मणी घालतो आणि या शेवटच्या लालमधनं धागा बाहेर काढून घेतो. या स्टेपपर्यंत मी पूर्ण केलेलं आहे. आता पुढची स्टेप ह्याची अशी, इथे आपण 5 पांढरे 1 हिरवा 3 पांढरे असे घालतो, पण आता आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. या हिरव्याला आपण जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी इथे फक्त 5 पांढरे मणी घालून घ्यायचे. एक जो आपण हिरवा मणी घालायचो त्याच्याऐवजी आपण याला जॉईंट करून घेऊया. हे बघा, 1 2 3 4 5 हा जो 5वा हिरवा मणी आहे. जॉईंटचा सोडला तर 4था किंवा जॉईंटचा धरला वरपासून धरला तर 5वा मणी. हे बघा, 1 2 3 4 आणि 5 हा जो 5वा हिरवा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. 5 पांढरे मणी ओवून घेतलेत आणि या 5व्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपण आता जॉईंट करत आहोत. त्यानंतर 3 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत आणि आता हा जो वरचा लाल मणी आहे ह्या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला ते लूज वाटेल, पण नंतर तुम्ही धागा ओढून घेतलात की ते घट्ट होईल. प्रत्येक वेळेस धागा ओढून घेत जा, म्हणजे ते आणखीन लूज पडत नाही. हे आता हे पूर्ण जॉईंट झालं की एकदम घट्ट होऊन बसेल. या लाल मण्यातनं आपण आता धागा वर काढलेला आहे. आता 2 लाल मणी घालून घ्यायचे आहेत. हा जो समोरचा लाल मणी आहे सगळ्यात खालचा, 2 पांढऱ्यांच्या पुढे जो लाल मणी आहे त्यातनं धागावर काढून घ्यायचा आहे. हे बघ, हे असं आपण जॉईंट करत आहोत. आता 2 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत. धागा घट्ट ओढून घेऊया. आता या पिवळ्या मण्यातनं
धागावर काढून घ्यायचं आहे. हे बघा, पिवळ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. छान आपलं जॉईंट झालेलं आहे. आता शेवटची स्टेप राहिली आहे. 2 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत. धागा घट्ट ओढून घेऊया. हा जो टोकाचा लाल मणी आहे अगदी सुरुवातीचा आपला, त्यातून धागा खाली काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवी तेवढी मोठी ही करू शकता. मी इथे 11 हिरवे गोल येतील असं बघितलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार हे करू शकता. आता आपण या पुढच्याच 2 लाल मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेते आणि ओढून घेते, म्हणजे ते नीट घट्ट होईल. त्यानंतर इथे गाठ मारून घेणार आहे. 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. गाठ मारून झाल्यावर परत 1-2 मण्यांमधनं धागा सरकवायचा आणि मग कट करायचा. तर ही महिरप तुम्हाला 5 नंबरच्या मण्यांमध्ये किंवा 6 नंबरच्या मण्यांमध्ये देखील करता येईल. मोठ्या समईभोवती पण खूप छान दिसते. नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हे बघा, माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.